30 लाख तुम्हाला मंजूर केले बरोबर. तेव्हा त्याने आपल्याला जागा सोडली होती ना बरोबर. 20 रुपये केले ना बरोबर. मग त्याच्यानंतर मला फक्त 3 बाजूला कंपाऊंड केलं मग ती बाजूला कंपाऊंड ठेवली होती. राईट राईट. ती जागा सोडली का? बरोबर आहे बरोबर आहे. त्यावेळेला कलेक्टरने आपल्या तुम्हाला कलेक्टर दिला होता मग मी 200 रुपये काय केलं कलेक्टरने 40 लाख घेतले त्याला काय फरक पडतो. आमदार जागा घेतली. अधिकारी साहेबांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली की आपल्याला डायरेक्ट कोकण बनवलं जायचं आहे. जवळजवळ 2 महिने त्यामध्ये आपले अधिकारी साहेबांनी गेट क्लोज केलं. गेट क्लोज केल्यानंतर अधिकारी साहेबच म्हणजे त्यांच्याशी डिस्कशन झालं. ते म्हणतात की जर ह्या मुद्द्यावरती आम्ही काही गोष्टी त्यांना सांगितल्या की आपण त्यांच्याशी निगोशिएशन केलं तर कदाचित हा प्रश्न आपला मिळेल. आणि या अनुषंगाने आपण निगोशिएशन केलं. आणि निगोशिएशन कसं केलं की 30 फूट त्याने जागा सोडायची. 30 लाख रुपये आपल्या गावाला द्यायचे. आणि परत आपलं हे जे ग्राउंड आहे हे नावा होण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण निगोशिएशन केलं. आणि निगोशिएशन करताना आपण एक वकिलांना सुद्धा सांगितलं. एक मिनिट झालं तुम्ही नाही शूटिंग राहील. व्हिडिओ तुम्ही बोला. तहसीलदारची शूटिंग केली आम्ही. मग तहसीलदारची शूटिंग केली आम्ही. काय मागच्याकडे शूटिंग करायला काय फरक पडतो. तर मग हे सगळं झाल्यानंतर आपण त्याप्रमाणे केल्यानंतर नंतर जेव्हा एखादं आउट ऑफ कोर्ट एखादं जेव्हा कॉम्प्रोमाइज होते किंवा असं कळतं त्यावेळेला नंतर जर कंप्लेंट झाल्या तर कंप्लेंट झाल्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आता कोण कंप्लेंट करतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि या कंप्लेंटमुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. तुम्ही निर्णयच नाही घेतला मग त्याने शासनाने आपल्याला आता अन्याय केला आमच्या गावात. तुम्ही मंजूर केलेलं आम्ही जाऊन एक्सेप्ट निकाल आपल्या अजून दिलाय. शपथ बघत राहा चालू राहणार आमचा लढा. मी सभासद तुम्ही निर्णय नाही की आज जर जागा वाढवली जाते कारण 70 म्हणजे 10 फुट वाढवले त्याने मग तुम्ही थांबवा ना ग्रामपंचायतने. आज आम्हाला